कांग परिसर न्यूज नेटवर्कमध्ये आपले स्वागत आहे। जामनेर मतदारसंघातून सतत 7व्यांदा निवडून गेलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांना अपेक्षेप्रमाणे मंत्रिपदाची संधी मिळाली आहे। महाजन यांच्या रूपाने तर महाराष्ट्राला पुन्हा एक खंबीर नेतृत्व मिळाले आहे। गिरीश महाजन हे राज्याचे संकटमोचक म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या खांद्यावर पक्षाची मोठी जबाबदारी असते। या जबाबदारीची जाण ठेवूनच पक्षाने त्यांना पुन्हा तिसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ दिली आहे। त्यांच्या मंत्रिपदाच्या शपथेनंतर जामनेर तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला। जल्लोष साजरा होत असतानाच सर्वसामान्यांच्या अपेक्षा देखील गिरीश महाजन यांच्याकडून वाढल्या आहेत। गिरीश महाजन यांनी यापूर्वी केलेली विकास कामे पाहता नजीकच्या काळात त्यांच्या हातून मतदारसंघाचा भरीव असा विकास होईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेला आहे। राहिलेली कामे जसे टेक्स्टाईल पार्कचे काम असो किंवा उपसा सिंचन योजनेचे काम असो किंवा इतर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची कामे असो ती मार्गी लागावीत अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे। शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी यांच्या अपेक्षा थोड्या आहेत। त्यांना आपल्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे ही मोठी अपेक्षा आहे। गिरीश महाजन यांच्या नेतृत्वामुळे या सर्व अपेक्षा पूर्ण होतील अशी सर्वसामान्यांना अपेक्षा आहे। गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली जामनेर येथे पंचायत समिती, नगरपालिका आणि जिल्हा परिषदेत सुद्धा भारतीय जनता पक्ष मोठे यश मिळवून आहे। नजीकच्या काळात होणाऱ्या नगरपालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवायची आहे आणि त्यात पुन्हा भरघोस यश मिळेल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे। गिरीश महाजन यांना मिळालेल्या मंत्रिपदाबद्दल त्यांचे कांग परिसर न्यूज नेटवर्कतर्फे हार्दिक अभिनंदन।